महाराष्ट्र के सांसद डॉक्टर भागवत कराड ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में भारत और महाराष्ट्र को एक विकसित राज्य के रूप में स्थापित किया जाएगा। इस संदर्भ में उन्होंने राम मंदिर के निर्माण को लेकर भी अपनी बात रखी और कहा कि ये भारतीय समाज के लिए एक ऐतिहासिक क्षण है। सांसद डॉक्टर भागवत कराड ने अयोध्या में राम मंदिर के निर्माण को हिंदू समाज का 500 साल पुराना सपना बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी और मुख्यमंत्री फडणवीस के नेतृत्व में भारत और महाराष्ट्र को एक समृद्ध और विकसित राज्य बनाने की दिशा में ठोस कदम उठाए जा रहे हैं। रामराज की अवधारणा पर बात करते हुए डॉक्टर कराड ने इसे केवल धार्मिक नहीं बल्कि सामाजिक और आर्थिक रूप से समृद्ध राज्य का प्रतीक बताया, जिसमें सभी वर्गों का समग्र विकास हो। उन्होंने भारतीय जनता पार्टी के 18 करोड़ सदस्य बनने और दुनिया भर में पार्टी की सफलता की सराहना की। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये किराडपुरा या भागामध्ये प्राचीन राम मंदिरामध्ये आम्ही सर्व राम भक्तांनी मिळून भगवान प्रभू रामाची आरती केली आणि राम जन्मोत्सव साजरा केला। 500 वर्षापासून हिंदू समाजाची जी मागणी होती अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं, ते राम मंदिरांची तिथे स्थापना झालेली आहे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये राम राज्य यावं ही संकल्पना आणि ही सर्वांची इच्छा आहे। भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2047 पर्यंत विकसित भारत हा संकल्प केला आणि त्याच धर्तीवरती संपूर्ण भारत देशामध्ये काम चालू आहे। आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज सर्वांना 2 वाजता राम जन्मभूमी आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना वर्धापन दिवस म्हणून मार्गदर्शन करणार आहेत। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सुद्धा एक विकसित राज्य झाला पाहिजे, महाराष्ट्रातील सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही रामांची पूजा अर्चा केली आणि प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच हा भारत देश विकसित राष्ट्र बनेल, महाराष्ट्र विकसित राज्य बनेल। आणि आता भारतीय जनता पार्टीचे 18 कोटी सदस्य संपूर्ण जगभरात झाले, महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी झाले आणि भारतीय जनता पार्टी देशात नाही तर नंबर 1 चा पक्ष संपूर्ण राज्यभरात ठरलाय। राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हे 2 नीती आणि नियत घेऊन भारतीय जनता पार्टी कायम करतोय आणि सर्वांसाठी राम राज्य यावं हीच आमची संकल्प आहे। आम्ही त्यासाठी काम करतो। राज्यसभेमध्ये असेल दोन्ही दिवस आम्ही ऐकत होतो आणि ज्या बिलामध्ये सुधारणा झाल्या तर ते केवळ आणि केवळ मुस्लिम समाजामधील महिला असतील, मुलं असतील त्यांच्या विकासासाठी हे केलेलं आहे। कुठल्याही प्रकारे हे वक्फ बोर्ड जे होतं, जे भूमी माफिया होते त्यांना त्यांच्यावरती बंदी घालण्यासाठी आणि वक्फ बोर्डच्या व्यवस्थित तऱ्हेने त्याचा हे होण्यासाठी हे वक्फ बोर्डचं बिल आहे। कुठल्याही प्रकारचा आरोप करून त्यात काही तथ्य नाहीये। वक्फ बोर्ड हे मुसलमानांच्या स्वागतासाठीच आहे, मुसलमानांच्या आर्थिक आणि आरोग्याच्या विकासासाठी आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे वक्फ बोर्डचा बिल आलेला आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि सर्वांनी 140 कोटी जनतेच्यासाठी चांगलं बिल आहे।